तर आम्ही आत्ताच आलो मैदानातून. पाणी दाखवलं साहेबांनी, खाद्य ठेवलं, पाणी दाखवलं, बसलेली आणि उठलेत. तर रायबा शेटवर इतकं प्रेम करते ते की बासच. लई जण भेटायला तर रायबाला. रायबा आपला रायबा आम्ही पळवणारच नव्हतो, विचार चाललेला तिथं बाया शेटचा आमचा. मग झालेलाच विचार बऱ्यापैकी, कारण काल रायबाला पळवलेला. आज नको पळवायला, नुसतं याला नेलेला रायबाला आपण उद्घाटनसाठी, म्हणजे सत्कार होता रायबाचा, त्यासाठी स्पेशल नेलेला. परत विचार केला ब्रह्मावर दुसरा बैल घाल्या. मग ब्रह्मावर तिथं काय नियम होता, एक नंदी एकदाच पळेल, त्यामुळे सगळेजण आपलं जोड घेऊन आलेली. त्यामुळे ब्रह्माला पण नंदी मिळाला नाही. म्हटलं भैयाला शेटला म्हटलं असं तर चालू आहे पळव्या गाडी. आणि तिथं न्यायला खाली नेल्यानंतर ती दोरी आडवी बांधली निकार रेषे 36 लेवल आपली असेल. ती दोरी बघितली तरी तिथं आपलं सबस्क्रायबर फॅमिली होती, त्यांनी पण होती बरं का. आईला दोरी बांधली काय होते काय सांगता येत नाही बरं का. मला होती ह्याची शंका, खरं ही साहेब पाय बघतो तुम्हाला एक आश्चर्य वाटला द्यायला मैदानात. म्हणजे ते मोठं नव्हती कसं होतं, झापा मारा बघते नाही वळवलं तसं योग करत होता. मी तुला म्हणा अरे हे लोक पळाय बघतोय, म्हणजे हळूहळू सुधारणा व्हायला लागली ह्याच्यात. जसं जसं आपण मैदानात काढली उडी घ्यायला बघतोय खाली. हा, आणि तेच म्हटलं पुढे शेअर करायचं. तर ही आपल्याला लय आवडलं आज रायबा शेटचं. आणि आम्ही म्हणलो तुम्ही सबस्क्राईबर फॅमिली होतो काय माहिती आहे का तिथल्या, की 100% ही बोलणार आडवी दोरी आहे त्यामुळे. तर शो जो काय नाही जो बाबा उडी, आणि ह्या बाबानं जी उडी मारली दोरीच्या वरनं डायरेक्ट चकड्याचकट एकदम दोरीच्या वरनं उडी मारली ब्रह्मानं. त्याला काय ते नवीनच वाटलं. मग ब्रह्मानं उडी मारल्यावर ह्याला बसला हिसका, त्याला हिसका बसल्यावर हे होतं पब्लिकंड, म्हणजे दोन्ही पण पब्लिकंडच. खरं पाहिजे काय वाटतं रायबा शेटचं पब्लिकंड? एक सारखा आला पब्लिक. आणि रायबा होय तेच की. आणि रायबा शेटला बघायला तिथं पण खूप गर्दी झालेली. त्यातलं गडी म्हणजे नाही दाबा भ्याला पब्लिकला, फक्त आला सेकंदात कमी. आता ते व्हिडिओ आपल्याकडे अजून मिळालेला नाही. ह्या शेटनं काय केलं, त्या शेट रायबाला दाबायत होता आता त्यामुळे रायबाला पण पळा येणार. तरी पण रायबान थटवून त्याची जेवढी ताकद आहे तेवढं त्यानं रायबान थटवून धरलं. हा यानं बाहेर जाऊन दिलं नाही. मग ते तिथले जे बघत होते का नाही, हा आता तू पहिल्यांदा बघितलं असं रस्ती मला काय आडवं खाली निकार रेशो पण त्यानं उडी मारली वरनं. आणि परत खाली सुट्टीला पण उडी मारली वरनं, तिथनं गेला. आणि पुढे निकार रेषे होती दोरी त्याच्यावर पण वरनं उडी मारली बाबानं. काय आहे ना असं खरं ही शेट काय नाही, एक नाही दोन नाही. आणि तिकडं जे सबस्क्रायबर आपली बघत होती ती पण म्हणले, ते म्हणजे म्हणत होती तिथे चर्चा चालू होती, बैल लय दाबायला लागला, बैल दाबतोय म्हणजे आपला ब्रह्मा. म्हटलं आता काही असू दे म्हटलं, आपण फेरायचे झालेलो. तर कळालं साहेब पब्लिकंड थांबायची. आणि कसं वाटतं भैया एवढी जण प्रेम करते रायबा शेटवर, लय भारी वाटते. म्हणजे इतकी जण बघायला आली ती. अजून छोटाच आहे हाय लक्ष जेव साहेबांच्या जाऊ दे. खरं हा यो बा रायबा 900 फुटात किती सेकंद झालेलं पाहिजे, किती येतो 20 19 20 21 असा आलाय. 19 20 21 22 असा आलाय. म्हणजे रायबा किती 950 फुटावर. आणि तिथं अंतर कमी असेल, 500-700 फूट पडला. हा 500-700 फूट पडला असेल. फक्त ओराडीत राहा हा चढ होता असा. त्यात ह्या साहेबानं पळूनच दिलं नाही त्याला. नंबर पण काय आला बघा 6. बरं चला हे शेअर करायचं होतं. आणि इथून पुढे आता व्हिडिओ बघा आपल्या रायबा शेटचा कसा सत्कार केला आहे. रायबा शेटचं म्हणजे तिथं गेल्यानंतर किती लाड केला आहे पुढं बघा. हे बघा कसा दोरी अडकून हे करायला लागलाय. आता इकडे काढणार आहे आम्ही, ह्याकडे जागेवर प्लेन दोरीच वापरायची. हे आपला रायबा, ह्यो बाबऱ्या आणि हो ब्रह्मा. आणि आज 24 तारखेला आम्ही जाणार होतो आज बाहेर, परंतु तो प्लॅन कॅन्सल झाला. आणि एक दुसरे दादा होतं वडगावचं, योगेश पाटील त्यांचं नाव. दादा 1-2 दिवस झालं म्हणजे इतके त्याने आपल्याला रिक्वेस्ट केली की याचं आम्हाला नाही ऐकायचंच नाही, काय पण करा आणि याचंच. मग आता आम्ही त्या दादाने फोन लावला, तो प्लॅन झाला कॅन्सल म्हटलं. तर विषय काय आहे ते कुठं मैदान आहे, सेकंदाचं मैदान आहे. त्या साहेबासनी आपल्या रायबाला बोलवलं आहे सत्कारासाठी. तिथं या साहेबांचा सत्कार आहे, म्हणजे प्रमुख पाहुणं म्हणून बोलवले रायबा शेटला. मग आता म्हटलं असं तसं एवढ्या लांब जायचं आहे, मग आम्ही रायबाला आणि ब्रह्माला घेऊन जाणार आहे तिथं सेकंदाच्या मैदानात पळवायला.
मग आता साहेबांनी मस्तपैकी धुवून घेतो. काल धुतलेलं आज आणि धुवायचं. जरा पाणी नुसतं मारून घेतो. तिकडं पण काल धुतलेलं ब्रह्माला, त्याच्यावर पण पाणी मारून घेतो नुसतं. काय बरं लका तुला लका सत्काराला बोलवायला लागली ती. तर ही सगळं शक्य झालेलं आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीमुळं, तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळं. खरंच तुमचं खूप खूप मनापासून आभारी आहे. त्या शेटला बोलवलं सत्काराला. आपला बाजी असता तर बाजीला पण बोलवलेलं त्यांनी. खरं ती म्हणते बाजी गेला पुण्याला. मग बाजीनं हे साहेब घेऊन जायचं होतं. मग आता बाजी आणि ब्रह्मा घेऊन जायचं आपण. म्हटलं कशाला घरची गाडीच पळव्या, दुसरा आणि नंदी बघायचा, त्याला चल मानायचं. त्याच्यापेक्षा म्हटलं हा ही घरची गाडी, ह्या साहेबांचा सत्कार पण होईल आणि ह्या साहेबांचं पण सेकंदाच्या मैदानात बाया कसं पळतील. त्यांचं पण पहिलंच म्हणजे आपल्या भागात सेकंदाचं मैदान. आणि तिथं आपल्याला सत्काराला बोलवले आपल्याला म्हणजे रायबाला. त्या दादांचं पण खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे. तुम्ही एवढा मान दिला आपल्या रायबाला, 66 फॅमिलीला. या बाळांचं पण सेकंदाचं मैदान पहिलंच. बघा आता तिथे गेल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करतो. इथं नटवल्याला शेअर करतो कसं नटवतो वगैरे. आणि या साहेबांचा एक विषय काय माहिती आहे का, काल आम्ही खचून मला वाटतं एक 10 किलोमीटर गेलो असेल आमच्या गावापासून ते मैदान खेळायला. तर हे उजव्या साईडला का डाव्या साईडला, हे उजव्या साईडला होतं. आणि मध्ये आम्ही छकडा ठेवलेला आपला. ते छकडा ठेवलेला ते तरी हे बाबा बसलेला येताना छकड्याच्या मध्ये. असं आहे साहेबांचं काम, गाडीत बसायचं एवढं टार्गेट यांचं. मग ती काय पण किती पण अडचण असू दे. म्हणून आता आज ह्यावेळेस म्हणतो त्या दादासनी फोन लावणार आहे. तिथं छकडा का विचारणार त्यांचा छकडा असला तर मग काय विषयच नाही. मग ही 2च भरायची, मग ह्यासनी बसा येते गाडीत. हे विषय. आणि आपल्या बाजीला आज देणार आहेत फेरे, ते एक सगळ्यात महत्त्वाचा विषय. दादांचा काल फोन आला, बाजीला आज 3 फेरे देणार आहेत. भैयाच्या तिथं वैरून उतरायला देत. भैया काय वाटतंय रायबाला बोलवलंय आज, कसं वाटतंय हा सत्कारासाठी? हे सगळं शक्य झाले आपल्या यूट्यूब फॅमिलीमुळं. आपल्याला जी सपोर्ट करते ती इंस्टा फॅमिली, यूट्यूब फॅमिली म्हणण्यापेक्षा मी आता म्हणते 66 फॅमिली म्हणायची. हा नाही रे, कारण 66 लय जीव आहे सगळ्यांचा. म्हणजे आता का रायबाशातलं धोन वगैरे घेतो. श्रीशाची स्कूल बस निघालेली आहे. श्रीशाची स्कूल बस म्हणजे श्रीशाच्या स्कूलची बस निघाली. तर बल्ली तुम्ही व्हिडिओ 2-3 वेळा बघितला आहे. तर मी बल्लीला सांगायला गेलो जायचं मैदानात, आणि कुत्रं सुटलंय. मी आहे बल्लीच्या आता घरात. आणि त्याला धाराची टॅक्ट बघा कसे, त्याला कुत्र्याला धाराची टॅक्ट कशी जर सुटलं तर. पप्पाईला इतका हावर आहे. आता पप्पाई बघितल्यावर गडी आला पळत. आणि ही साहेब कोणाचा माहिती का, आपली जी घरात स्वीटी आहे तिचं पिल्लू आहे. काय नाव आहे बल्ल्या कुत्र्याचं? कुत्र्याचं नाव काय काय बांधती बांधती त्या दूर एका हातात आहे रे त्यांच्या. ओके पप्पाईसाठी लय लागा पप्पा गाव राहिला बघा. मला कुत्र्याचं लय बी आवडतं. ते त्या पप्पावर टपले वाटतं. असं कर की बाले पप्पा ठेवून मग काय चावतो तसा. स्वीटीचं पिल्लो आहे आपल्या स्वीटीचं. भले ते अन्नी सरणार कांटाला काय माहिती नाही त्याला. हाऊ राव पप्पायला राव जागे निघणार आहे बल्ल्या.
कसं आहे व्हेजिटेरियन कुत्रा आहे पप्पाला आवरा हो हा या वाटतं तरी मला कपाडा का उड्या मारतो होय जाऊ का प्रवीण कुठला दोन दोन तीन तीन कंड आहे ती आईला ए तवा तवा घेऊन पप्पा ते वावर पप्पा घेतल्या बघा बाबा इकडं आहे पप्पा आता कशाला हात पुढे घेतल्या असं बरं करतो ते म्हणलं तेवढं कसं कळत कळत नाही म्हणतो आपण वाईस देतो का आहे का वाईस देतो का म्हटल्या गुरु करते वाईस दे की आहे का मला वाईस दे की नाही तशी ठीक करतोय म्हणून मागते खाऊ दे जाऊ का बल्ली कसा आहे बल्लीचा डॉगी टायगर हा तर रायबा नटवलाय बघू शकताय आणि रायबापेक्षा मला देखना तर दिसतोय हो बघा हे बाबा बघा हो इकडे बघ मास्तर कसं दिसतोय ब्रह्माला पण नटवलाय का कसला दिसतोय बा ब्रह्मा हे रायबात काय झालाय विषय सगळा कलरच त्याचा मिक्सिंग आहे त्यामुळं काय कळना झाले म्हणजे गुलाल तेवढा उठून दिसतोय साहेबांच्या गुलाल आणि काजळ ते नाव छाप पण काढून घेणार दागा करतोय ब्रह्मा छाप काढलाय कसा तरी आपण ब्रह्मा ब्रह्मास्त्र कसं दिसते आपली चिकन चिकन आज बघा आहे का आणि या गाव तुम्ही या हां या चला येतो आता आवरून बरा घे की बाहेर भैया टाकतो बैल मी की आता रायबा शेटला न्यायचा ब्रह्माला आता भरला भले आहे की नाही तर मुदलंही शानायला का तुम्ही लागा त्याचं नाव बदनाम केलंय सर बिन कामच रायबाचं मारतोय आणि हे करतोय काय नाही करत आणि रायबाचं एक आपलं म्हणजे एक नवीन शिकायला लागलाय हळूहळू टेम्पो बघितलं डायरेक्ट टेम्पोत पळत जातो त्याचा पहिलं काय करायचं त्याला वाटायचं बाहेर बांधायला लागली खरं नाही आता त्याला कळाले काय होते मारा गोष्टी बाहेर जायला लय तलकल निकॅप ठेवत नाही ते तिकडे काय तर आम्ही आलेलो आहे मालेजवळ एक 3-4 किलोमीटर राहिले फक्त अंतर बघूया तिथे गेल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करतो अजून आम्हाला पण माहीत नाही नक्की कसं आहे काय तिथे गेल्यानंतरच कळलं आपल्याला रायबा शेटला इथं बांधायचं आहे इथं बांधायला ठरलं आहे भैया लागला मी एका मारायला
छकडा इथं बांधलाय आणि रायबा शेटला बघा किती जण आली ते बघू शकताय. वायचं नाही ते इकडं आणि नंदी आली ती. कुठलं गाव म्हणला? रेळे विरळे. हा परवा आटा झाला काय तुमच्या तिकडे? आणि त्या कमिटीचं मनापासून आभार आहे. आलेल्या आपल्या रायबा शेटचं स्वागत केलं तिने. रायबाला बघा किती जण आली ती. तू ब्रह्माला शांती घ्याल ब्रह्माला रायबाला वैरण टाकले जरा इथली कडबा आणि इतकी जण बघा आली ती मागाशी. इथं बांधलं पण बघा आलेली. आता बघा मैदानात कसं काय करते ती. म्हणजे पहिल्यांदाच रायबा शेटचा अनुभव आहे सेकंद मैदानाला. काय करते बघा. सेकंड मैदान माहीत नाही तुला दुपारच्या पुढे तिथे काय करू. यांचा कार्यक्रम कसा होतो बघा. झाली की आपलं हे पळवून मग आपण जाऊ म्हणजे आपण आपल्या कामाला लागायचं रायबा. आणि इकडे एक धाकधूक लागली आम्हाला. तर ही एक दादा आली ती भेटायला. दादा नमस्कार. 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 कुठलं गाव म्हणला तुमचं? इथलंच आहे प्रॉपर इथले जायचे. मग ज्यानं भरपूर जण शहापूरमध्ये सगळे व्हिडिओ बघतात काय आपले सगळं बघतात. ते दादांची एक रिक्वेस्ट होती ती मागाशी आलेली. आपलं याला सत्कारासाठी बोलवल्याला म्हटलं लागलं मग असं तसं जायला म्हणून म्हटलं ब्रह्माला घेऊन जाऊया. आपल्या ब्रह्माचा फेरा पण होईल आणि साहेबांचा पण जरा काल एकच फेरा पळाला आहे. दादा काय वाटतंय जसा व्हिडिओ दिसतोय तसाच आहे का? वगैरे सगळी टॉपच आहे. व्हिडिओ जरा बारका दिसतोय. रिअलमध्ये आहे मोठा आहे. मोठा दिसतोय. पहिल्यांदाच बघायला लागले आम्ही. काय त्याला व्हिडिओच बघत आलो. हा तेच म्हटलं मागाशी एवढी गँग गोळा झाली म्हटले. त्यातले 4-5 जण येऊन बघून गेले तिथं आपल्या गोट्यावरती. आता कसा पळतो सेकंद लागा. ही लाजना झाली तिला असते ते. नाव काय रे दादा तुझं? ए बाळा नाव काय? कौस्तुभ. तुझं रे? तुझं रे काय? अर्जुन. अयो मागं लपतो त्याचं काय? विघ्नेश. इकडं आणि आली ती दोघं तिघं रायबाला बघायला आली ती. रायबाचा व्हिडिओ बघता काय तुम्ही दररोज? धरताय का रायबाला? का नाही मारत लागा. शांत आहे. पहिल्यांदाच मैदान भरवलं ना तुमच्या ते असं सेकंदाच. पक्षात यो शेण्यातलाच आहे पण आमच्या ते इकल्याला आहे पक्षा. कुठं रे भाई? उभा आहे तो काय पक्षा. आणि दादा तुमचं नाव काय म्हणला? मुरलीधर पवार. कुठलं गाव? कडगाव शिष्यवाडी. शिष्यवाडी गारगोटी तिकडे. मग इथं मुक्कामाला थांबलेली. नंबर कुठे केला तुम्ही? काल सावड्यात केला नंबर. सावड्यात नंबर गेला आणि ती नदी घेऊन आली बघा. पांढरा आहे तुमचा काय? पांढरा आहे आमचा. नाव काय त्याचं? पक्षा. पक्षा. आणि हे दुसरा हा संग्राम. संग्राम. गावालाच आमच्या ते पण दोन पण गावालीच आहे. आज आणि नंबर करा. होय करणार. हा राव सोडायला पाहिजे. काढणार काय तुम्ही पण फोटो? त्यात दुसरा फोटो काढताना सोडू नका त्यांच्या हातात द्या बघा. कारण उशीर करू नका. इथं हाजीर तोच वजीर आहे. जो जिता वही सिकंदर असणार. कारण शिस्त पाहिजे. मैदानाला शिस्त आहे. शिस्त बरोबर गती आणि गती बरोबर शिस्त या ठिकाणी पाहायला मिळणार. सहकारी करा बैलगाडी मालकाने गाडी आपल्या लवकरात लवकर नोंद करा. रायबा शेटला बोलवलं सत्कारला. आता घेऊन निघाली खाली. आपण या ठिकाणी पुढे आणि थोड्या वेळात आजच्या मैदानाचं उद्घाटन या ठिकाणी शिक्षण व्हायला लागलं. कैलासवासी, स्वर्गवासी
अजित भाऊ पाटील स्टेडियम यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान. माणूस गेला पण माणसाचं नाव. अन्यथा गाड्यांची हवा सोडली जाणार याची नोंद घ्या. कमिटी भरपूर खंबीर आहे, त्यामुळे सहकार्य करा. आपण सहकार्य केलं तर सगळं आहे. दादा होईल त्या काठीला अजिबात कोणी हात लावू नका. चला पहिल्या मैदानात आला. वेलकम वेलकम वेलकम. ज्या बैलानं या बैलगाडी शर्यत क्षेत्रात आपला आणि आपल्या मालकाचं नाव मीडियावरती, या बैलाचं फॉलोअर्स भरपूर आहेत आणि बैलाचं प्रेम मालकावरती आणि मालकाचं प्रेम बैलावरती असं दाखवून दिलं या सोशल मीडियावरती. असा बैल मैदानात आला रायबा शेनेकरांचा रायबा. याच्या हस्ते आजच्या मैदानाचं या ठिकाणी उद्घाटन संपन्न होणार. 14 महिन्याचं बरोबर वासर आज या ठिकाणी शेनेकरांचा रायबा बैल मैदानात आला. आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत आहे सुशांत भाऊ. त्याचबरोबर सुंदर असं मैदान या ठिकाणी पाहायला मिळणार. कैलासवासी स्वर्गवासी अजित भाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं सेकंडचं मैदान आणि पारदर्शक आणि शिस्तबद्ध मैदान या ठिकाणी पाहायला मिळणार. कारण सुंदर असं मैदान या ठिकाणी पाहायला मिळतंय. कोल्हापूर जिल्ह्यातलं पन्हाळा तालुक्यातलं या ठिकाणी मैदान आहे. हो गाड्या नोंद केल्या का बैलगाडी मालक? नंतर अजिबात कुणाची गाडी नोंद करून घेतली जाणार नाही याची नोंद घ्या. चला बैलगाडी मालक आजच्या मैदानाचं या ठिकाणी उद्घाटनचं मैदान या ठिकाणी पारदर्शक आणि शिस्तबद्ध मैदान या ठिकाणी पाहायला मिळणार. बैलगाडी मालक गाड्या नोंद करा, विनाकारण उशीर करू नका. चला ज्यांनी गाड्या नोंद केल्या त्यांनी गाड्या झुपायचा मार्ग करावं. ठेव काय असं असं चालू. फोटो काढायला चला नाव नोंद करणारे कोण राहिला असेल त्यांनी सहकार्य करावं. शेवटचे 5 मिनिट राहिले बघा. नाव नोंद करणारे शेवटचे 5 मिनिट राहिले. नाव नोंद करणारे सहकार्य करा आणि गाड्या नोंद करा. प्रमुख उपस्थित या बैलाची बघा. 14 महिन्याचं बरोबर वासरू आहे. मालकाच्या जीवनाचं सोनं केलं आणि मालकाचं नाव या बैलगाडी शर्यत क्षेत्रात केलं. मालकाचं प्रेम बैलावरती आणि बैलाचं प्रेम मालकावरती या बैलगाडी शर्यतीचा इतिहास आहे. कारण सोशल मीडियावरती या बैलाचं फॉलोअर्स भरपूर आहे. असा बैल नाव त्याचं रायबा शेनेकरांचा. सुशांत भाऊचं काळीज नाव त्याचं रायबा मैदानात सज्ज झाला. आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत आहे. आणि बैलगाडी मालक गाड्या नोंद केल्या का? राहिलेले बैलगाडी मालक गाड्या नोंद केले का बघा. राहिलेले बैलगाडी मालक हो नाव नोंद करणारे कोण राहिले काय? चला नाव नोंद करा. शेवटचे 5 मिनिट राहिले. हा टेस्टर. दादा कुठलं गाव? आवळी. आवळी तुमचा आहे टेस्टर. आनंदीचं नाव टेस्टर. कोणाबरोबर पायरा गेला? बरोबर समोरचा. दोन्ही पण तुमच्याकडे जायचे. 3 फेऱ्या द्यायला पाठता का नाही? मग राहिलाय नाही कुठे 3 फेऱ्या द्यायला? राहिलाय किती वाजला? 1 नंबर. कुठला खांदाय? इंस्टाला अकाउंट आहे का? युवराज कदम. आमच्या रायबाला द्या की गरीबाला एखादा. आम्ही मागते रायबाला.
जरा ओढ भेटली किती राहाय पाहिजे. कधी करा नियोजन कधी पण कधी नियोजन हा तरी पन्हाळवरून जात आली बघा काही खास रायबाला बघायला. आणि इतका जीव आहे त्यांचा रायबावर भाजीवर बास. आता आधी ज्यूस घेऊन आपल्याला हा ते बोलत होते तीच पक्षाची गाडी मागे गेलेला आम्ही. आम्ही पण बैल घेते दुसरा तिसरा आला असं दुसरा आला तो आपल्या आजूबाजूला बैल दोन काळी पाहिली तीच त्यांचाच एक नंबर आहे अजून. ते हेच नव्ह का सर्किट तर ज्यूस घेऊन आली ते पन्हाळगड. मला वाटतं तिसरा व्हिडिओ असला आपला तिसरा तिसरा व्हिडिओ आणि आता काय आमच्या जवळ झाला जरासा आणि वर गेले की पन्हाळ मारायला लागते. या डोंगराच्या पलीकडे जा डोंगरा पलीकडे पन्हाळ फोन लागतो ज्यूस